तक्र शिष्यामान दुधा म्हणे नारायण, ऐसी ज्ञानाची डोंबळी अशा विटंबिली मूढे, उपदेश तो जगा आपण सोहळा इतका मांगा, रसना शिष्णाचे अंकित तुका म्हणे, वरदळ स्फीत ऐशी ज्ञानाची डोंबडे अशा विटंबिली मूढे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या परमार्थ क्षेत्रामध्ये परमार्थाचं पांघरून अंगावर घेऊन शुद्ध अशा प्रकारचं संसार करणारे, विषय भोगणारे असे जे पाखंडे आहेत, त्या पाखंड्याचं कठोर शब्दाने निर्वत्सन करतात. तुकाराम महाराजांना या मंडळीची अतिशय चीड आहे, अति चीड आहे. महाराज नाव नाही घेतलं व तुकाराम महाराजांनी त्याचं याच्यामध्ये ज्याची निर्वचना केली आहे, म्हणजे त्याविषयी तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये एवढी घृणा आहे का त्याचं नाव नाही घेतलं. वर्णन केलंय पण काय घेतलेलं नाही, नाव सुद्धा नाही घेतलं. नाव प्रत्यक्षामध्ये पुराणात कसं आहे मला नाही माहिती, पण ते दूरदर्शनवर ज्यांनी ती मालिका तयार करून दाखवली त्याच्यामध्ये जो भाग दाखवलेला आहे अतिशय तो मला आवडला. तुम्हाला सांगतो तो. आपण ही कथा नेहमी ऐकतो मांडव्य ऋषीची, आणि मांडवे त्यांना म्हणतात. चोर चोरी करून राजवाड्यातून निघाले, शिपाई त्यांच्या मागे लागले, त्यांनी ते मांडव्य ऋषीच्या आश्रमात टाकलं धन. ऋषी समाधीस्थ होते, त्यांना काहीच कल्पना नाही. पाठीमागून राजाचे शिपाई आले, त्यांना विचारलं सावध करून, त्यांनी सांगितलं नाही मला काही माहिती नाही, इथं कोणी आलेलं नाही, याचा काही संबंध नाही इथं चोराचा. पण माग काढणाऱ्याने थेट आश्रमात माग काढला होता. या आश्रमापर्यंत चोट्टे आलेले आहेत, तुमचं तुम्ही पुढं पहा म्हणे, इथं घुसलेले. म्हणजे शिपाई असते, त्यांना काय मर्यादा फिर्यादा या क्षेत्रातले नसतातच. ते त्यांनी ते पूर्ण आश्रम तपासला. आता त्याच्यात चोरीला गेलेला माल सापडला, पूर्ण माल सापडला. तर टाकलेलाच होता चोराने तिथं, यांना माहित नव्हता हा भाग वेगळा. पण मग इथं चोर आले, चोराने माल ठेवला असताना सुद्धा यांनी बनवाबनवी केली. नक्की हा चोराचा साथीदार आहे. माणसाचं प्रारब्ध जर भोगायचं असेल तर समोरच्याला कशी बुद्धी होते याचं हे उदाहरण. पकडलं महाराज त्यांना आणि मालासह नेऊन राजा पुढे उभं केलं. महाराज मालामध्येसह चोर पकडलेला आहे. आता अंगावर सगळा वेश कशाचा आहे? साधूचा. राजा त्या शिपायावर रागावला, तुमचे डोके फिरले का काय, तुम्ही कोणाला आणलंय? साधू साधू चोरी करत असतात. त्यांनी सांगितलं महाराज यानं वेश साधूचा घेतलेला आहे, पांघरून साधूचा आहे, हा साधू नाही, हा चोराचा लीडर आहे. चोरांनी आपल्याकडे चोरलेलं सगळं धन याच्याकडे नेऊन ठेवलं होतं आणि ते धन सुद्धा आणलेलं आहे. आता ते धन तिथं निघालंय. धन पाहिलं, राजाने विचारलं का हो साधू बाबा, तुमच्या आश्रमामध्ये हे धन यांना सापडलंय? सापडलेलंच होतं, ते कशाला खोटं बोलतील? तर म्हणे हो, मला माहिती नाही ते कोणी आणून टाकलं, केव्हा आणून टाकलं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आता ते शिपायाने सांगितल्यामुळं राजाला वाटलं की नाही हा साधूच नाहीये. राजा काही तुकाराम महाराज नव्हताच. साधूला साधूच ओळखू शकतो ना.
साधूला दुसरा माणूस कसं काय ओळखेल? तो इतका चिडला राजा. कशामुळं? चोरी केली म्हणून चिडला नाही. चोऱ्या तर दररोज होतातच नाही. चोर चोऱ्या करतात, चोरीचा दंडही दिला जातो पकडल्यानंतर. पकडला नाही तोपर्यंत कोणी विसर्जन. पण यांनी चोरी करण्याकरता जो वेश धारण केला, साधूचा वेश धारण केला, म्हणजे साधूच्या वेशाला याने विटंबवलं. त्यामुळं एवढा चिडला तो राजा, त्याने सांगितलं सरळ याला शोळावर द्या, मृत्यूदंड, याला दुसरी शिक्षा नाहीये. अन्यथा चोरी करण्याची शिक्षा मृत्यूदंड नसते, आजही नाही, त्या काळातही नव्हती. स्मृतीमध्ये ही चोरी करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा नसतेच. पण मग त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याचं कारण राजाने स्पष्ट केलं की याने लोकांच्या श्रद्धेचा आघात केला. लोकांनी साधू म्हणून याच्यावर श्रद्धा ठेवली. याला लोकांना लुबाडायचंच होतं तर चोर म्हणून लुबाडायला पाहिजे होतं, दुसरं काही सोंग घेऊन लुबाडायला पाहिजे होतं. साधू म्हणून याने लोकांना लुबाडलंय. साधू होऊन हा काय करू लागलाय? चोऱ्या करू लागलेला आहे. लोकांच्या श्रद्धेचा आघात करणं, श्रद्धेवर आघात करणं, मोठा अशा प्रकारचा लोकांना मारण्या इतकाच तो दोष आहे. आणि म्हणून त्याला देहदंडाचे. मला तर वाटतं तो राजाच पुन्हा तुकाराम महाराज झाला का काय कोणास ठाऊक रे. तुकाराम महाराजाला साधूचा वेश घेऊन बाकीचे धंदे करणाराची भयंकरच चीड आहे, अति चीड आहे. मग समोरची व्यक्ती कोण आहे? तुकाराम महाराजांना काहीच घेणं नाही. त्यांनी घेतला वेश साधूचा तर तशाच प्रकारचं वागावं साधूसारखं. आणि दुसरे धंदे करायचे तर सरळ सरळ त्या वेशाला विटंबू नये. दुसरं बनून त्यांनी दुसरे काय करावे? धंदे करावे. हे तुकोबारांची अपेक्षा आहे. म्हणून आपल्याला प्रकर्षाने दिसेल की चोरी करणारा असेल, दारू पिणारा असेल, खून करणारा असेल, तुकाराम महाराजांनी तेवढी निर्भत्सना नाही केलेली गात्यामध्ये. आणि बोलून चालूनच पतित आहे ते. पण यांनी साधूचा वेश धारण करून जर कोणी त्या वेशाची विटंबना करत असेल, परमार्थाची विटंबना करत असेल, डाग लावत असेल, तुकाराम महाराज बरं आहे. तुकाराम महाराज न्यायाधीश नाही झाले किंवा एखादं सत्ताधारी नाही झाले, साधूच होते तुकाराम महाराज, बरं आहे. अन्यथा आपल्याला सगळ्याला त्याने, कारण कमी जास्त प्रमाणामध्ये आपण मी तर नक्कीच आहे बा. साधूच्या वेशाचा कलंक लागला जातोय. आणि तुकाराम महाराजांना नाही ते सहन होत. तथाकथित गुरु स्वतःला मानणारे, या अभंगात नाव नाही घेतलं महाराज गुरुचं. या अभंगात त्याला गुरु नाही डोंबडे म्हणले. डोंबडे सांगन मी त्याचा अर्थ. डोंबडे शब्दाचा अर्थ काय आहे? गुरु म्हणून मिरवणारे, कुत्र्याच्या पिल्लासारखी शिष्याची हे असणारे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांची गुरुविषयी निष्ठा नाही व गुरुवरती चिडतात अशातला भाग नाहीये. जरी अनेक ठिकाणी गुरु शब्दावर घणाघात तुकोबारायांनी केलेला असला, तुका म्हणे गेले गुरु पण गुखाडी. तुकोबाराय म्हणतात हा गुरु पण आहे ना गेला हागंदारीला. गुरु शिष्यपण हे तो आधम लक्षण. गुरुमार्गामुळे भ्रष्ट झाले. गुरु काय त्यावेळेला हे परंपरेनं तुकाराम महाराजाला अतिशय परमार्थामध्ये बाधक वाटला की काय कोणास ठाऊक आहे. पण तुकाराम महाराज फारच चिडलेले आहे याच्याविषयी. अर्थात त्याच्यामुळे तो बंद झालेला आहे असं नाही,
पण तुकाराम महाराज निश्चितच चिडलेले आहेत. नाही मान्य तुकोबाराय नाही असलं सोंग. तुकोबाराय म्हणतात मग असं शिष्यासह गुरुला एखाद्याने जर आमंत्रण दिलं, कशाचं, जेवणाचं का फराळाचं, आणि जर ताक आलं वाढायला, हो पोरांना बघा यांच्याकडे पा वाडा वाडा त्यांना वाडा, आपलं काय आता गौरे मसनात गेलेले, चचली तर चचली तशीच राहिली. पोरांचे सगळे अजून आयुष्य हे व्हायचे. वाडा वाडा काय आल्यावर, ताक आल्यावर. तक्र शिष्यामान, ताकाचा मान कोणाला, शिष्याला. आणि समजा दूध आलं, महाराज दूध, नारायण नारायण. मग नाही चेल्याकडे देत, मग नारायण म्हणतो. चिवडा आला का दे चेल्यांना, आणि बदाम आले की नारायण नारायण नारायण. इथं नुसतं ताकाचा आणि दुधाचा नाही प्रश्न, जे आसार आहे, जे फोलकट आहे, जे हलकं आहे, जे कमी प्रतीच आहे, मग उदार होतो. आणि जे भारी आहे, महागाचं आहे, सार आहे, मग त्याचा स्वीकार करतो. तुकोबाराय म्हणतात तक्र शिष्या मान, शिष्या तक्र मान. आणि दुधा नारायण म्हणे, ऐशी ज्ञानाची डोंबडे अशा विटंबिली मुढे. ऐशी ज्ञानाची डोंबडे मुढे अशा विटंबिले. अशा प्रकारचे हे डोम कावळे. डोम कावळे, कावळ्यात दोन प्रकार असतात, साधे कावळे आणि डोम कावळे. हे डोम कावळे साध्यापेक्षा टपोरे असतात. जरा चार पुस्तकं जास्त शिकलेले असतात, एखादी कला अवगत असते, बाकीचं असे थोडे बाकीच्या पेक्षा काय असतात, टपोरे असतात. डोम कावळा पाहिलं तुम्ही, तो आला की बाकीचे सगळे कावळे बाजूला उडून जातात, त्याची ताकद जास्त राहते. किंवा डोंब म्हणजे स्मशानाची राखणदारी ज्याच्याकडे असते, अशा प्रकारच्या हीन वर्णामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला काय म्हणतात, डोम म्हणतात. डोम. मसन वाट्यातलं ते काम करणारे. यांना नव्हतं का त्यांनी विकत घेतलं काशीला, अरे चंद्र महाराज. त्या डोंबाची अशी शक्ती आहे की अजून पंतप्रधान असताना राजीव गांधी तिथे गेले होते काशीला. त्यांचंही नाही जो म्हणलं मला, त्यांनी पंतप्रधानच नाही जो मानलं, एवढी त्याची ताकद वाढलेली. मी नाही पाहिलं पण सांगत तिथं असे रांजणच भरलेले असतात. कशाची, दारूची. आता तरी थोडस बंद केलंय म्हणते, नाहीतर तिकडे प्रथा आहे, मेला की तिथं ते नेऊन जाळायचं. कोणता घाट म्हणते त्याला, नाही मन करणे का घाट, मन करणे का म्हणे. काय मोक्ष मिळतो का काय मिळतो कोणास ठाऊक. पण मग असे लाईनी लागतात महाराज, वेटिंगला उभे राहतात, 10-10, 15-15 पुढं असतात. आणि मग ते 4-5 जरी असले तरी सरपंच परवडच, मग ह्यांच्याकडे उक्त देऊन टाकायचं, इतके पैसे घेतले की त्याने पुढचं दे. आणि मग ते पुरं बी जळू देत नाही, थोडंफार भाजलं की लगेच पाणी टाकीत त्याला ओढीत देते गंगेत फेकून, पुन्हा दुसरं ठेवलं की पेटवलं. त्याच्यामुळं करोडोपती आहे ना ते, काही जुमान ते मग सत्तेलाही जुमानीत नाही. तर पण हे व्यावहारिक दृष्टीने झालं करोडोपती वगैरे. शास्त्रीय दृष्टीनं अत्यंत अपवित्र, अत्यंत अपवित्र नीच अशा प्रकारचं कृत्य करणारे तसेही आहेत. काय उपमा दिली, एक ज्ञानाच्या क्षेत्रातले डोम आहेत. डोम परमार्थातल्या क्षेत्रातले एक आहेत डोम. कोण, गुरु महाराज.
नाव नाही घेतलं, कारण शिष्य शब्द आला ना. मग शिष्याच्या सापेक्ष कोण राहतो? शिष्याला जो ताकाचा मान देतो आणि दुधाला नारायण म्हणतो म्हणजे कोण? मग काय मंत्री का? मंत्र्याला शिष्य थोडे राहतात. गुरु गुरु. तुकाराम महाराजाला त्या शब्दाची सुद्धा लय चिड आहे, त्यांनी नाव नाही घेतलं त्याचं. ते गुरु नाही, मी तरी गुरु म्हणतो. गुरु म्हणणं तुकाराम महाराजांना नाही वाटलं, कारण गुरु पवित्र असतात. डोंब आहे डोंब. ज्ञानक्षेत्रातले हे काय? डोंब आहे डोंब. मूढ मूर्ख आहेत. महाराज त्यांचं शास्त्र शिकलेले, ते शास्त्र शिकले म्हणजे मूर्ख नसतात असं कोणी सांगितलं? शास्त्राण्यधित्यपि भवन्ति मूर्खाः. शास्त्राचं अध्ययन करणारे मूर्ख असू शकतात. पण तुम्ही मूर्ख का त्यांना म्हणता? मूर्खाचं काय लक्षण आहे त्यांच्या ठिकाणी? मूर्खाची जी अनेक लक्षणं आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये मूर्खाची खूप लक्षणं माऊलीने केलेली आहेत. त्याच्यापैकी एक लक्षण आहे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषाणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. वैराग्याची शिव न देखती, वैराग्याची सीमा ज्यांना माहिती नाहीये आणि विवेकाची भाषा सुद्धा जाणत नाहीत, असे विवेक वैराग्यहीन असून गुरु झालेले आहेत. अंगावर वस्त्र कशाचं घेतलेलं आहे? गुरुचं. गुरुचं. तुकाराम महाराज म्हणतात तू गुरु नाही, मूर्ख आहे, मूर्ख. किंवा मूढ शब्दाचा मोह धातूपासून मूढ शब्द तयार होतो. मोह मुह्यती म्हणजे मोहित होणे हा त्याचा अर्थ आहे. आणि कबुधावी रूप त्याचं काय होतंय? मूढ. त्याचा तर पुढे आला की हचा काय होत असतो? ढ अशा प्रकारचा होतो. मोहित झालेला, मोहाने ग्रस्त असलेला धृतराष्ट्र मूढ आहे. मूढ. ज्ञान आहे जवळ, काही उपयोग नाही. फक्त लोकांना सांगण्याकरता त्याचा उपयोग. फक्त लोकांना सांग. का असं झालंय? ज्ञानाचं काही कळतच नाही महाराज. व्यवहारातलं ज्ञान असो की परमार्थातलं ज्ञान असो, ज्ञानाला फारच वाईट दिवस आलेले आहेत वास्तव दृष्टीनं. महाराज ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी भारतातले लोक साक्षर बनवण्याकरता, विद्वान बनवण्याकरता, ज्ञानी बनवण्याकरता केवढे प्रयत्न केले, केवढे प्रयत्न केले. त्यांना असं वाटत होतं की हे शिकलेले नाही म्हणून लोकांच्या आहारी गेले, म्हणून इतर देशातल्यानी आपल्या लोकाला पिळवलं. आपली जनता जर शिकली असती तर एवढे दिवस हे राज्य करू शकले नसते. तेव्हाच एकत्र आले असते, तेव्हाच विरोध केला असता. किती वर्ष अशा प्रकारचे राज्य केलं महाराज बाहेरच्यानी. पण शाळा काढण्याचा खूप खटाटोप केला. आता खूप शिकलेत लोक, खूप शिकले. फार मोठी न्यूनता आहे महाराज आपल्या भारतीय शिक्षणामध्ये. कोणी असेल तर पत्रकार व संबंधित द्या. शिक्षणाने राष्ट्रीयत्व जागं व्हायला पाहिजे विद्यार्थ्याच्या ठिकाणचं. आता भारताला दुसरं कोणीच तारणार नाही, फक्त राष्ट्रीयत्व तारेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रीयत्वाचा अभिमान निर्माण व्हायला पाहिजे. एवढं जपान आहे, फार बेचिराग झालेलं होतं. इतक्या लवकर अशा प्रकारचं भौतिक क्षेत्रामध्ये किती प्रगत झालेलं आहे. केवढा मोठा भारत आहे. कसलीच कमी नाही इथं. साधनाची कमी नाही, श्रमशक्तीची कमी नाही, कशाचीच कमी नाही. पण अजूनही माणसाला जगणं मुश्किल झालंय म्हणून मरावं लागतं, आत्महत्या कराव्या लागतात. याच्यासारखं दुर्दैव, वाईट अशा प्रकारचं ऋणी दुसरं काय आहे? जगणं मुश्किल झालंय म्हणून जर लोक आत्महत्या करत असतील ज्या देशाच्या,
त्या देश चालवणारे, देशाचा अभिमान घेणारे आणि काळं फासावं मार असतो त्याच्या तोंडाला. काय देश चालवतात आणि काय देश करू लागले, काय सुधारणा झाली आणि काय 20व्या शतकात कुठं जाणार आहे, महासत्ता होणार आहे, नामकं होणार आहे, तमकं होणार आहे. जिथं माणसं जगणं मुश्किल झालंय तिथल्या लोकांना आत्महत्या कराव्या लागतात. लाजा वाटायला पाहिजे हे शब्द आणि हे वाक्य उच्चारताना उच्चारणाराला. पोटभर खाऊ तरी घाला अगोदर लोकांना, जगणं सुसह्य करा त्यांचं, मग नंतर पाहता येईल महासत्ता व्हायची का काय व्हायचं, कुठं चंद्रावर जायचं का सूर्यावर जायचं. ते काय उत्पादन कमी आहे का? उत्पादन कमी नाही. आता शिक्षणही खूप वाढलेलं आहे. मग अशी अवस्था काय आहे माझी महाराज, अशी अवस्था आहे की एखादा शिक्षण क्षेत्रात जर चांगला तज्ञ झाला तर भारतात कमी पगार मिळतो, म्हणून तो परदेशात नोकरी करायला जातो. त्याला काही घेणं नाही भारतीय विषयीचं, ना देशाविषयीचं काही घेणं नाही, ना देश बांधवाविषयीचं काही घेणं नाही. त्याला फक्त पगार पाहिजे दररोज 10 लाख, 20 लाख, 50 लाख रुपये. तो जो देश देईल तिथं कुठेही तिथं त्याची चाकरी करायला आणि त्याच्या पुढे गोंडा घोळायला तयार आहे. शासनाच्या पुढे असा विचित्र प्रश्न आहे आज, पगार नाही वाढवावे तर हे देश सोडून जातात, आणि पगार वाढवावे तर नोकरदार किती काय, त्यांचे पगार वाढले की सगळी देशाची अर्थव्यवस्था तिथंच खेळायला लागली, बाकीचे मरायला लागलेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज, क्लास 1चे जे ऑफिसर आहे लाख लाख रुपयापर्यंत महिना गेलाय त्याच भारतामध्ये, आणि त्याच भारतामध्ये 200 रुपये 300 रुपये नाही मिळत शेतकऱ्याला, शेती मजूर करणारला. रोज लाख रुपये मिळवणारे रोज 10,000 20,000 रुपये पगार आहे, आणि रोज 100 आणि 200 रुपये पगार आहे. कसा मेळ बसणार त्याचा? हे कशामुळे झालं सगळं? राष्ट्रीयत्व नसल्यामुळे, राष्ट्राचा अभिमान नाही. राष्ट्राविषयी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. जे शिकले तेच पिळायला लागले राष्ट्राला. आमच्या डॉक्टरला, खूप एमडी झालेल्या डॉक्टरला असं कधीच वाटत नाही की आपला देश अतिशय गरीब आहे, त्यांच्याकरता मोफत सेवा करावी. महाराजाला वाटणं गेलं तर डॉक्टरला काय वाटत? सर्व मिथ्या, कधीशी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढावीशी, ह्या बॉम्बडेच्या बँकाच्या बँका भरायला लागलेल्या आहेत. ज्ञानाचं दुर्दैव आहे हे. ज्या ज्ञानाने जग परमात्मा मानावा, ज्या ज्ञानाने जगाची सेवा करावी, ज्या ज्ञानाचं साधन करून सगळं जग सुखी करण्याचा प्रयत्न करावा, त्याच ज्ञानाला घेऊन जग लुटायला निघालेले. ज्ञानाचंच काय दुर्दैव आहे महाराज. वाईट अशा प्रकारची स्थिती झालेली आहे या ज्ञानाची. पूर्वी असं वाटायचं, बापाला म्हणायचे मी माणसं, एकाला आपण शिकवू आणि एक घरी ठेवू शेती करायला, याला शेतीचं चांगलं उत्पन्न मिळेल, ते शकेल तर नोकरी लागल. परत नोकरी लागून 50-50 हजार पगार घेणारे ते शेतीतला वाटा नाही सोडित. त्यांना असं नाही वाटत की आता तो भाऊच आहे, तो जर शिकला असता तर मग आपल्याला एवढं शिक्षण मिळालं नसतं आणि त्याला नोकरी लागली असती. त्यानं शेतीत कष्ट करून आपल्याला शिकवलेलं आहे, सगळी जमीन त्याला द्यायला काही हरकत आहे का? किती लोकांना वाटतं? असं वाटतं तुम्हाला? ते काही नाही, आपला आमचा वाटा देऊन टाक, तू भीक माग. आता जिथं एका आईच्या उदरात आणून असं सख्या भावाविषयी ही जर त्याचे, तर देशातल्या बाकीच्या लोकांविषयी त्याचं काय प्रेम असणार आहे? लोक म्हणतात आपल्याला नाही माहिती की बाकीच्या देशातून देशात काम करण्याकरता पैसा व्याजाने घेतला जातो. ते 100 पैशाचे फक्त 30 पैसे कामाला लागतात आणि 70 रुपये पुन्हा बाहेरच्या बँकात ठेवले जातात. ते ठेवण्याकरता त्यांना व्याज द्यावं लागतं. केव्हा सुधारायचा भारत? काय होणार आहे देशाचं? म्हणून शिक्षणामध्ये आता हे इंग्रजीन बाकीचे शिक्षण कमी करा, त्यांना राष्ट्रीयत्व शिकवा अगोदर. ज्या वेळेला लहान मुलाच्या नसानसामध्ये आपल्या राष्ट्राविषयीचा स्वाभिमान जागा होईल,
आणि मग राष्ट्राला जर एखादा धोका देत असेल तर त्याचं असं रक्त उचलून त्याची गच्ची दाबून नरडं दाबून तिथंच मारावं वाटेल. मग तो बाप जरी असला आपला तरी, राष्ट्राच्या विरोधी जर काम करत असेल तर असं रक्त ज्या वेळेला उसळेल तरुणाचं त्यावेळेला देशाचं काहीतरी भलं होईल. अन्यथा कठीण. तुकाराम महाराजाला अतिशय चिड आहे. तुकाराम महाराज राष्ट्राचं काही हे नाही, पण परमार्थ क्षेत्रातले तो बरे होते. परमार्थ क्षेत्राचा परमार्थाशिवाय दुरुपयोग करणारे जे आहेत तुकाराम महाराज त्याच्यावर चिडतात. तुकाराम महाराज म्हणतात हे मूर्ख आहेत, मोहिलेले आहेत, मोड आहेत. आशा विटंबिले, आणि त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या विषयाच्या आशा, त्या आशेनं सगळ्याची विटंबना केली, परमार्थाची विटंबना केली, संतांची विटंबना केली, त्या क्षेत्राची विटंबना केली. काय वाटत असेल मला एखाद्या परमार्थ क्षेत्राच्या माणसाचा जर घोटाळा व्हायला आला आणि खराच असला तो, अरे ठीक आहे, आरोप असतील तर त्याची काही अडचण नाही. पण 50-50 वर्ष परमार्थात राहून तुकाराम महाराजच्या अभंगाची भजनं करून कीर्तनं करून जर त्याच्या मनामधल्या विषयाविषयीच्या अशा वा दोषाविषयी तिरस्कार नसेल, ते जर समाजाला कळालं तर त्यांच्या श्रद्धेचं काय होत असेल. तुकोबाराय म्हणतात आशा विटंबिली, आशेनं विटंबना केलेल्या. आणि आता बरं मग काय करावं बरं तुकाराम महाराज त्यांनी. आता आशा आहे, काम आहे महाराज हे आहे ना, अंतःकरणामध्ये परमार्थाविषयक विवेक उत्पन्न झाला की लगेच त्याला असं खोडून टाकतात. विवेकाची तर सालच काढतात. ज्ञानोबारांनी कामक्रोधाचं वर्णन करत असताना म्हटलेलं ही विवेकाची साल काढेल. अरे त्याच्या आत ते बरं, मग लोकांनी गुरु केलं तो तरी काय करेल. तुकाराम महाराज म्हणतात की याच्या आत आशा होती. बरं आपल्या आत काय असं हे काय आपल्या हातात आहे का. पूर्वीच हा सगळा साठा तर पूर्वीचाच आहे ना. पण मग यांनी इकडं घुसायचं काय कारण होतं. परमार्थात घुसायचं तर विषयाच्या आशेला तिलांजली देऊन. महाराज परमार्थाचा मार्ग त्यांनी धरावा की ज्याचा विषयाविषयी तिरस्कार निर्माण झालेला आहे. विषय हे दुःखाला कारणीभूत आहेत. अशा प्रकारचं पटल्यानंतरच त्यांनी या मार्गाला यायला पाहिजे ना. विषयाचं जबरदस्त जोपर्यंत आकर्षण आहे तोपर्यंत इकडे यावंच कशाला. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. विनाकारण ही दुसरी फजिती, एक तर पहिली फजिती आहेच, पुन्हा ही दुसरी फजिती करायची काय गरज आहे. आशा विटंबिली, ती आशा गुजगुज 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 करत असते. सगळं वाटतं महाराज. सत्ता असावी असं वाटतं, पैसा असावा असं वाटतं, मान मिळावं वाटतं, कीर्ती व्हावी वाटते. आता उगा नाव इलाज आहे. एखाद्या वेळेस जर ठरवलं किंवा आता हे काय सगळे राजकारणी लोक भ्रष्ट झालेले आहे, आता कीर्तनकारालाच आपण मंत्री बनवू, बिना निवडणुकीचं बनवू, तर कोण जाणार नाही बरं मंत्रिपदावर असं वाटतं तुम्हाला. घडणार नाही तसं, तो भाग वेगळा. आम्हाला सगळ्याच्या आमच्या आत सगळ्या आशा आहेत. सोनं मिळवायची आशा आहे, कांतीची आशा आहे, कीर्तीची आशा आहे, सगळे आशा. आणि पुन्हा गुरु महाराज, आशा असणं हा काही त्याचा दोष आहे असं नाहीये. पण मग पुन्हा आणखीन काय, गुरु महाराज. तुकाराम महाराज म्हणतात आता ह्याला कुठं कुचावं च्याचावं काय करावं. तुकोबाराय म्हणतात की उपदेश तो जगा, उपदेश जगा करता. खरं असतंय की उपदेश पहिल्यांदा आपल्या, मुळात उपदेश हा संतांचाच अधिकार आहे.
उपदेश करण्याचा दुसऱ्याला अधिकारच नाही. बऱ्याच लोकांना वाटतं लोकांनी चांगलं वागावं, चांगलं करावं, लोकांना सांगितलं म्हणजे वागतील, सांगायला पाहिजे, ठीक आहे. अशा प्रकारची भावना वाईट आहे असं नाहीये, पण उपदेश करण्याचा अधिकार हा संतत्व प्राप्त झाल्यानंतरच आहे. नाही संतपण नाही संत चिन्हे उमटली अंगी, संत चिन्हे अंगी उमटली नाही. संत चिन्ह जर अंगावर उमटलेली नसतील तर उगाच साहित्यिक झाला, विद्वान झाला, आमका झाला, त्याने आपल्या तलाट हिंगण बेट लावावी. उपदेश करण्याचा त्याला अधिकार नाही. उपदेश करण्याचा अधिकार येण्याकरता संतत्व यावं लागतं. मग आम्ही अमक्याने कीर्तन करावं का तमक्याने कीर्तन करावं? संतांनी कीर्तन करावी. उपदेशात्मक कीर्तन जर तुम्हाला वाटत असेल तर ते संतांनी करावं. मग तो पशु असला तरीही त्याला कीर्तन करण्याचा अधिकार आहे, आणि तो देव असला तरी संतत्व जर अंगात निर्माण झालं नसेल तर त्याला कीर्तन करण्याचा काय नाही, अधिकार नाहीये. वा, हरिदासामुखी हरिकथा कीर्तन तेथे पुण्य पुण्य. विशेषतः साधन म्हणून कीर्तन करणं वेगळं आणि उपदेश म्हणून साधनात्मक कीर्तनामध्ये उपदेश नसतो, सेवा. म्हणून वारकरी संप्रदायातलं जे कीर्तन आहे तर ते उपदेश म्हणून ते कीर्तन नाही, सेवा म्हणून कीर्तन आहे. सेवा म्हणून कीर्तन आहे. आम्हाला कीर्तन हे साधन सांगितलेलं आहे भगवंताच्या प्राप्तीचं, आणि ते साधन म्हणजेच देवाची सेवा आहे, देवाला आवडतं म्हणून अशा प्रकारचं. म्हणून आमच्या पुढं समाज किती आहे हे आम्ही कधी पाहतच नाही ना पाहत. कारण आम्हाला कीर्तन हे लोक करता करायचंच नाही का? लोक करताय, देवाची सेवा म्हणून करायची. मग देवाची सेवा 4 माणसं असली तरी होते, 1000 माणसं असली तरी होते, आणि कोणी नसलं तरी होते, कारण देव असतो ना. आता माझा वक्ता कधीतरी तुकाराम महाराजच्या कीर्तनालाही बहुतेक असं झालं होतं का काय कोणास ठाऊक आहे, कोणीच नव्हतं. आणि तुकोबाऱ्यांचा नियम एकादशीला कीर्तन करण्याचा. तुकाराम काही एखादं गेले असतील, कुठं जवळचं लग्न असेल म्हणा, देहूचं चांगलं नाही तरी महाराज देहूला कीर्तनाला आजही बोंबाच आहे बरं का लोकांची. तुम्ही जर देहूच्या मंदिरामध्ये कीर्तन करायला गेले, तिथला सभामंडप फार मोठा नाही, आणि तो सभामंडप खचाखच देहूतल्या लोकांनी नाही भरत कधीच. बाहेरचा तुमचा समाज घेऊन गेले तर मग ठीक आहे. महाराज तुम्ही केलं असतील ना कीर्तन ती सेवा तिथं? आपल्याला लोकांची सवय लागलेली असली का तो मेलाच समजा तिथं उभा राहिला का. तर सेवा म्हणून आपण कीर्तन करतो. कीर्तन करावे. आपल्या पूर्वजांनी जी कीर्तनाची सेवा कीर्तन करायचं सांगितलेलं आहे तो उपदेश म्हणून नाही, ती सेवा म्हणून आहे. मग त्याच्यात काय उपदेशाचा संबंध येत नाही. उपदेशात्मक वाक्य असले तरी ते संतांचे असतात, आणि त्यांचा आम्ही काय करतो, अनुवाद अशा प्रकारचा करत असतो. अनुवाद करतो, निरोप सांगतो, टेप बनतो. आम्ही नाही सांगत की आम्ही असं तुम्हाला सांगतो तुम्ही असं करा. संत असं सांगतात. उपदेशाचा अधिकार नाही, संतत्व अंगी आलेलं नाही. जीवपणा महाराज मुमुक्षुत्वही नसतं, पामर असतात, पामर. संत तर नाहीच नाही, पण मुमुक्षुही नाही, विषयही नाही. माणसामध्ये जे 4 प्रकार केलेले शास्त्रकारांनी, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, तर तो मुक्तपणा तर नाहीच नाही, पण विषयी आपलं मुमुक्षुपणाही नसतो. त्याला विषयीही म्हणता येत नाही, कारण विषयी मनुष्य पाप पुण्य मानित असतो. आणि शास्त्रांनी पुण्योत्पदक सांगितलेली कर्म ती करत असतो, आणि मग पुढच्या विषयाची ते तसलं बी नाही काही. म्हणून शुद्ध काय असतो, शुद्ध पामर, शुद्ध पामर, आणि जगाला उपदेश करतोय. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, उपदेश तो जगा आपण 16 इतका. म्हणजे हे जसे दूर राहायचे पूर्वी,
राहणंच दूर असायचं, बसायला दूर बसायचे. इतकाच त्या उपदेशापासून हा काय असतो, दूर असतो. दूर म्हणजे उपदेशाचा विटाळ नाही होऊ देत. याच्या दृष्टीनं उपदेश हे विटाळशी, आणि त्या विटाळापासून हा काय असतो, दूर असतो. कोणत्या उपदेशाच्या विटाळापासून दूर असतो. शास्त्रगुरुचेनी नावे खाकरो ही ने दिती, जो वाराई टेकून येते शिवे. केवळ मौढ्याचे निजीवे जी आला. पण ते म्हणजे निवळ ते नास्तिकातच सांगितलेलं आहे. इथं तसं नाहीये. यो गुरु आहे, महात्मा संत, एखाद्या संस्थांचा, एखाद्या फडाचा अधिपती, त्याच चाललंय. हे शिष्य काही दुसऱ्याचे थोडेच असतात. तो खूप बऱ्या म्हणतात. आता मी काय करणार आहे त्याला, आपणही त्याच्यातच आहे. हे तर मी पहिल्यांदा वाचल्याबरोबरच म्हणलं, आता काही केस राहत नाही आपल्याला. तर रसना शिसनाचे अंकित, बस या दोन इंद्रियांनी त्याच्यावर काय मारलेले असते, झडप घातलेले, पूर्ण अधीन झालेला असतो. दुसरं तर काही काम नसतंच ना. रसनाचा अंकित असतो. आज ये देवाला, आज हा प्रसाद पाहिजे, देवाला प्रसाद पाहिजे. एखादा अतिथी जर आला ना, तुला समजतं का कुठे यावं, इथं आलाय, आणि देवाला नैवेद्याची पोळी, अतिथाशी गाळी, आणि देवा नैवेद्याची पोळी. काय तुकाराम महाराजांनी बारकावा पाहिलाय बा. याचा अर्थ काय, देवावर किती प्रेम आहे बरं. देवाला नैवेद्याला पुरणपोळी केली, वडव्यानं पुरणपोळी देवाला नाही केलेली. त्याला माहितीये देव खात नाही, याला खायला मिळते. देवाला काय याची केलेली, देवा करता केलेली असेल तर मग अतिथी आल्याबरोबर अतिथी देव भाऊ, त्याने लगेच त्याची पूजा केली असती, त्याला सगळं वाढलं असतं. मग याला काय राहिलं असतं. देवाला ताट भरून नेतो, कारण देवा माहितीच आहे की हे ताट पुन्हा कोणाकडे येते. महाराज, खरंच जर देवाने खायला सुरुवात केलं, मग कळल देवाचे भक्त कोण कोण आहे, किती आनंदाने देवाला नैवेद्य दाखवतात. ते 17 भाज्या त्या लक्ष्मीच्या पूजनाला, तर लय भाज्या, सगळ्या भाज्या महाग होतात महाराज त्या दिवशी बाजारामध्ये. लक्ष्मीला भाज्या लागतात, मग ते सगळ्या भाज्या. खरंच जर लक्ष्मीने खायला सुरुवात केली ना, तरी लय लय बारकावा करते महाराज माणसं. देवाला हे करत असताना अशी एवढी लिस्ट निवड करते. एक निवड झाला किंवा लय झालं तर दुसरा निवड. माणसं खायला लागली तर एकच घास होईल, त्याच्यावर भात एवढा नाही टाकणार, उगा 2-4 दाणे, वरणाचा एक थेंब. अतिथाची गाळी, देवा नैवेद्याची पोळी. अतिथाला अशा प्रकारचं बाजूला करतो, गाळून टाकतो, आणि देवा करता नैवेद्याची पोळी. फसवा फसवी, फसवा फसवी. हा भोग नारायण म्हणती केला, नैवेद्याशी म्हणे करावे पक्वान. पुढं काय, आवडीच्या मते करीती भोजना म्हणती नारायण भोग केला. तर हे सगळे फसव. तुकाराम महाराजाला नाही चालत, नाही चालत. काय तुकाराम महाराज त्या ठिकाणी तुकोबर आहे म्हणतात. हे सगळे भोडवे रसनेच्या अंकित झालेले आहेत. रसनेच्या अंकित, यांची जिभेला मिष्टान्नाची काय लागलेली, चटक लागलेली, चटक. आणि मग देवाचं नाव पुढं करतात, देवाच्या नैवेद्याचं सगळे मिष्टान्न अशा प्रकारचे तयार. आणि मग जो रसनेच्या अंकित आहे तो शिसनाच्या अंकित आहे. हे तर ठरलेलंच सूत्र आहे. जो रसनेला ताब्यात घेऊ शकत नाही तो शिसनाला ताब्यात नाही घेऊ शकत. याची रसना मोकळे, त्याची शिसना मोकळे. या दोन्ही इंद्रियाच्या अधीन आहे. गुरु महाराज आहे, आणि काय जगाला ज्ञान सांगतो, जगाला उपदेश करतो. ऐशी ज्ञानाची डोंबडे आशा विटंबिली
याचा अर्थ आहे परमार्थ करणाऱ्यांनी विषयाच्या आशेचा तिरस्कार करावा. तक्र शिष्यामान असं का म्हटलं तर तो जर खरा गुरुचं लक्षण आहे. पहा, शास्त्रामध्ये गुरुचं लक्षण आहे शाब्दे परेच्या निष्णातम. तो शब्द निष्णात असावा आणि पर निष्णात असावा. हा शब्द निष्णात आहे, शास्त्र शिकलेलं असल्यामुळे शब्द निष्णात आहे, पण परनिष्णात नाही. परनिष्णात त्याला म्हणतात की परब्रह्माच्या ठिकाणी ज्याची वृत्ती स्थिरावलेली आहे. सगळा परमात्मा आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म हे तत्व अनुभवात आले. म्हणजे यावेळेला सर्वम खल्विदम ब्रह्म हे तत्व अनुभवात येतं. त्यावेळेला निवड नाही केली जाणार ना. मग केलीच गेली निवड तर चांगलं दुसऱ्याला आणि असा शरीराला. कारण देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वान सुखरे. येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. तर देह आणि देह संबंधी यांची निंदा करायची, यांना तुच्छ अशा प्रकारचं लेखाचं, याला महत्व द्यायचं नाही. आणि बाकीचं कुत्र डुकर त्याला सुद्धा नमस्कार करायचा देव म्हणून. आपण देव मानतो पण देह आणि देह संबंधीला. म्हणजे कशी उलटी चाल आहे परमार्थाच्या आपली, तुकोबाराय सावध करतात. बाकीच्याने तुमच्या देहाला मानलं तो भाग वेगळा आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाहीये. मोठी गंमत आहे महाराज. महात्म्याचं वर्णन करत असताना भक्त ऐसे जाणं जे देही उदास, तर ते देहाच्या विषयी उदास असतात. आणि त्यांचं वर्णन करत लक्षण सांगत असताना देही उदास आहे, आणि वर्णन करत असताना पवित्र तो देह आहे. तुकोबारेच वर्णन करतात. ते ज्या देहामध्ये असतात, ज्या देहाने साधना त्यांनी केलेली असते, करत असतात, त्या देहावर महात्मे उदास असतात. कारण सगळ्यात मूळ दुःखाला कारण आहे देह मी हा अध्यास असणं. अहम अध्यास, मूळ अध्यास, प्रथम अध्यास आहे तो. देह आपलं स्वरूप नाहीये म्हणून देहाविषयी उदास असतात. भक्त असतील तर परमात्म्याविषयी प्रेम आहे, आणि प्रेम देवाकडे असल्यामुळं बाकीच्या विषयी सहजच उदासीनता असते. आणि मग प्रेमाची जी स्थान आहे त्याच्याविषयी उदास. आणि प्रेमाचं पहिलं स्थान असतं आपलं जीवदशेमध्ये देह. देह म्हणून भक्त देहावर उदास असतात. आणि त्या भक्ताचं वर्णन करायला लागल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात पवित्र तो देह, त्याचा देह पवित्र आहे. आणि मग त्याचा देह पवित्र आहे म्हणून त्यांनी साबण लावलं तर मग नाही, मग तर बिघडलं. इतराकरता त्याचं शरीर पवित्र आहे, पवित्र आहेही, पण तो स्वतःच्या शरीराला, म्हणजे ज्या शरीरात राहतो त्या शरीराविषयी उदास असतो. उदास, विरोधी 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 अशा प्रकारचा भाग. तर तक्रार शिष्यामान त्याला डोंबडे ज्ञानाचं का म्हटलेलं आहे, त्याचं कारण आहे की गुरु हा परनिष्णात असतो, ब्रह्मनिष्ठ अशा प्रकारचा असावा लागतो. त्याला सगळेच ब्रह्म दिसतात. मग सगळेच जर ब्रह्म दिसले तर तो उपदेशच त्याच्याकडून होणार नाही. ब्रह्माला काय उपदेश करायचा, तो ब्रह्म आहे म्हणून. तर सगळे ब्रह्म दिसतात या स्थितीवर गेलेला आहे. पण मग अवतार घेतो. संत अवतार घेतात याचा अर्थ प्रगट होतात असं नाही, जन्म घेतात असा नाही. मग संत अवतार, संतांचा अवतार शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मस्थितीतून देहस्थितीवर येतात. अवतार घेणं म्हणजे खाली येणं, अवतरती म्हणजे खाली येणं. आणि श्रेष्ठ स्थिती आहे अद्वैत स्थिती, ब्रह्मस्थिती. काहीच नाही मला तिथं, नुसता आनंद असतो.
अद्वैत स्थितीमध्ये नुसता काय आहे? आनंद आहे, आनंद. पण त्यांच्या ठिकाणी असणारी जी दया, ही दया त्यांना त्या स्थितीत राहू देत नाही, खाली यायला लावते. खाली यायला लावते या शब्दाचा अर्थ द्वैतात यायला लावते. मग ते द्वैत खरं मानून जरी नाही, काल्पनिक का होत नाही, पण द्वैतात. आणि मग द्वैतात आल्यानंतर हे अज्ञानी आहे, हे दुःखी आहे, यांना सुखी केलं पाहिजे. मग ते संतपणाचं कार्य करू शकतात. ब्रह्मस्थितीमध्ये संतत्वाचं कार्य त्यांच्याकडून होण्याचा काही संबंधच येत नाही. न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न साधक न मुमुक्षुर न वै मुक्त इत्येषा परमार्थता. तर त्याच्यामुळे ते खाली येतात. पण आता अशा स्थितीत खाली आल्यानंतर समोरच्या विषयी कळवळ आहे, त्याचा उद्धार व्हावा म्हणून. शरीर तर मिथ्याच आहे ना. आणि मग तो असं कसं काय म्हणेल की ताक शिष्याला दूध मला? कसं शक्य तरी आहे का हे? म्हणून ज्ञानाचे डोंबडे. 11 शिष्यामान दुग्धामणी नारायण असं म्हणणाराला, अशी भावना असणाराला तुकोबारायांनी ज्ञानाचे डोंबडे असं जे म्हटलेलं आहे, त्याचं कारण हे आहे की तो त्या लायकीचाच अशा प्रकारचा नाही. विटंबना केली त्यांनी, सगळी विटंबना. तुका म्हणे वरदळ स्फीत. त्याचा जो उपदेश असतो तो स्वतः करता नाही, त्या उपदेशापासून खूप लांब असतो. तो उपदेश हा वरदळ, वर असतो, इथून वर असतो, मध्ये काही संबंध नाहीये. कानातून ऐकलं आणि तोंडातून बाहेर गेला, त्यांनी आतला दरवाजा बंद केलेला राहतो. जागे बाहेर आत निजेले, बाहेर जागे आत निजेले. बाहेर जागे असतात, ते आत झोपलेले असतात. बोला बोलो ने बोले, जागे बाहेर आत निजेले. कैसे घरात घरकुल केले नेन अंधारना उजडले गा. वासुदेव करीतो फेरा वाडी आत बाहेर दारा. तेव्हा आत निझेले, आतलं फिट केलेलं असतं वरचीवर. मग वरचीवर कशा करता? उपदेशाचा काय उपयोग आहे? स्फीत, कीर्ती करता, कीर्ती करता. तेव्हा ज्ञानाने उत्क्रांत पहिलं स्वतःच जीवन व्हायला पाहिजे. मी तिथून बाहेर गेलो. ज्ञान हे अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची वस्तू आहे. पण त्या ज्ञानाने पहिलं आपल्या वृत्तीवर क्रांती घडली गेली पाहिजे. आणि मग गौण भाग आहे दुसऱ्याचा, दुसऱ्याला उपयोग व्हावा हे त्याचं अवांतर प्रयोजन आहे. बोनस आहे तो, बोनस. मुख्य ज्ञानाचा फायदा आपल्याला झाला पाहिजे, आपल्यावर झाला पाहिजे. तसं जर होत नसेल, केवळ वरवर अशा प्रकारचा उपदेश असेल, केवळ कीर्ती करता तो उपदेश करत असेल, तर ऐशी ज्ञानाचे डोंबडे, अशा विटंबिली मुढे, अशा प्रकारची निर्वचना तुकोबारांनी अभंगात केलेली आहे. आज संध्याकाळी 5 ते 7 कुकुरमुंडेकर महाराजांच्या मठामध्ये सेवा आहे. आणि आता एक 5 मिनिटं विश्रांती घेऊन याच ठिकाणी भागवत थोडंसं